नमस्ते. जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण वडापाव रेसिपी बनवूया. बघा, एकदम आपण बाहेर म्हणजे रोडवरती भेटतो ना, हातगाडीवरती, तसा आपण वडापाव बनवत आहेत. त्यासाठी आपण हे 5 बटाटे घेतले, शिजून घेतलेत. वडापावसाठी लागणारे आपण बघा, अद्रक, लसूण, मिरची व जिरे याचे आपण बारीक असं मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि तो छान असा फ्राय करून सुद्धा घेतला आहे. हे आपलं चण्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे. इकडे आपण बटाटे शिजून घेतलेले आहेत. मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर असं बारीक कापून आणि फ्राय छान करून मस्त असं आपण याची भाजी करून घेतले. हे बघा, आता याला मिक्स करून घेतो आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपण हळदसुद्धा घातले. मीठ थोडंसं कमी घ्यायचं, कारण आपण चण्याच्या पिठामध्ये सुद्धा मीठ घेतलेलं आहे. हे बघा, छान असं आपण वड्याची अशी भाजी मस्त बनवून घेऊया. अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची छान फ्राय केल्यामुळे याचा छान असा वास येतो बघा. आणि याच्यामध्ये मी जरा मिरची जास्त घेतली. एकदम झणझणीत आपल्याला वडा बनवायचा आहे. हे बघा, एकदम बारीक असं पिठासारख्याला मी छान असं मळून घेतलं आहे. छान असं आपले वडे होतील याचे. आता आपण हळूहळू वडे करून घेऊया. हे बघा, थोडंसं तिखट जास्तच घेते, म्हणजे आपल्याला झणझणीत तिखट असा वडापाव. बाजारामध्ये आता नवीन बटाटे आले, त्याचे छान असे मस्त असे वडे बनतात. चवीलासुद्धा तो बटाटा खूप छान आहे. हे बघा, आपण फटाफट अगोदर बटाटे वडे करून घेऊया फटाफट. कोथिंबीर जरा थोडीशी घातली, जास्त. कढीपत्ता पण छान असा फ्राय झाला आहे. तिकडे मी तेल पण गरम करायला ठेवले. हे बघा, आपले छान असे वडे तयार झालेत. छान असे आपण वडे तयार करून घेतलेत. तर चण्याच्या पिठामध्ये आपण मीठ, हळद थोडीशी घातलेली आहे. थोडं थोडं पाणी टाकून याला छान असे वडे बनेल असं आपण याचं बॅटर तयार करून घेतले. हे बघा, अगदी थोडं थोडं पाणी घालूनच मी हे तयार करून घेते. थंडीचा मोसम आहे. छान असं आपण वडापाव घरीच बनवत आहोत. चांगला झणझणीत असा वडापाव आहे. नक्की करून बघा. आवडला असेल तर लाईक, शेअर व मला सबस्क्राईबसुद्धा करा. हे बघा, आता आपण हे वडे घेऊन आपण कढईमध्ये घालतो आहे. तेल पण असं छान असं तापले बघा. फटाफट मी असे याच्यामध्ये वडे घालून घेते. गॅस मी थोडासा मीडियम ठेवला आहे, कारण अगोदरच आपलं तेल खूप छान असं तापलेलं आहे. आपण आता एक साईडला छान असे वडे तयार करून घेतो आहे बघा. नंतर याला आपण असं पलटी मारून घेतो आहे. हे बघा, छान असे आपले वडे तयार झालेत. तेल गरम असल्यामुळे हे पटकन असे फ्राय झालेत, ब्राऊन कलर छान असे. ते वडे आपण काढून घेत. त्याचप्रमाणे आपण दुसरेसुद्धा वडे तसेच केलेत बघा. छान असे आपले वडे तयार झालेत. आपण एका प्लेटमध्ये वडे सगळे काढून घेतो आहे बघा. चाळणीमध्ये मी वडे काढून घेतलेत, कारण याच्यामध्ये जे शिल्लक तेल असेल ते खाली निघून जाईल. तेलकटपणा राहणार नाही वड्यांमध्ये. बघा, किती छान असे वडे झालेत आपले. इकडे आपण मिरचीसुद्धा फ्राय करून घेतली बघा. वडापावमध्ये मस्त मिरची असेल तर छान अशी टेस्ट येते. मिरचीमध्ये थोडंसं मीठ घालायचं, जे अनेक छान अशी चव येईल याला. बघा, वडापाव किती छान दिसतोय. तुम्ही नक्की करून बघा. घरी बनवलेले वडापाव आहेत. नवीन वर्षाच्या शुभेच्छा. थँक्यू.